बीड मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा, पण गेल्या काही वर्षात या जिल्ह्याची ओळख विकासापेक्षा गुन्हेगारीमुळे अधिक होऊ लागली आहे. खून, खंडणी, टोळी युद्ध, राजकीय संघर्ष आणि कायदा सुव्यवस्थेवर सातत्याने निर्माण होणारे प्रश्न, अशा अनेक घटनांनी बीड कायमच चर्चेत राहिलं. याच काळात वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीशी संबंधित विविध गुन्ह्यांच्या चर्चांनी राज्याचे लक्ष बीडकडे पूर्णपणे वेधले. त्यानंतर आणखीन एक धक्कादायक आरोप समोर आला. बीड जिल्हा कारागृहात काही आरोपींना कथितरित्या व्हीआयपी सुविधा दिल्या जात असल्याचा. कारागृहात मोबाईल फोन वापरण्यापासून ते बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्यापर्यंत अनेक गंभीर आरोप झाले. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. दरम्यान काही दिवसांपूर्वी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव एका खुनाच्या प्रकरणातील आरोपांमुळे चर्चेत आले. या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून त्यावर राजकीय आरोप प्रत्यारोपही झाले. त्यामुळे आधीच चर्चेत असलेल्या बीडच्या राजकारणात आणखीन एक नवा वाद उफाळून आला. आणि आता या सर्व घडामोडींनंतर बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या दारात पोहोचला आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही केवळ औपचारिक भेट नव्हती, तर बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर, जिल्हा कारागृहातील कथित गैरप्रकारांवर आणि संपूर्ण कायदा सुव्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली होती. विशेष म्हणजे या संदर्भातील एक सविस्तर लेखी निवेदन हे त्यांनी अमित शहा यांना दिले आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांची भेट का घेतली, बजरंग सोनवणे यांनी त्यांनी दिलेल्या निवेदनात कोणत्या मागण्या केल्या आहेत, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. खासदार बजरंग सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात बीड जिल्हा कारागृहाविषयी अत्यंत गंभीर मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार कारागृह प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि काही अधिकाऱ्यांच्या कथित संगनमतामुळे कारागृहात नियमबाह्य प्रकरण सुरू असल्याचा अनेक तक्रारी त्यांच्याकडे आल्या आहेत. निवेदनानुसार काही कैद्यांना मोबाईल फोन वापरण्याची मुभा दिली जाते, काही आरोपींना आर्थिक व्यवहार करण्याची संधी मिळते, तर बाहेरील व्यक्तींशी संपर्क ठेवण्यासाठी कथितरित्या मदत केली जाते, असे आरोप त्या निवेदनात करण्यात आलेले आहेत. जर या तक्रारींमध्ये तथ्य असेल तर हा केवळ कारागृह प्रशासनाचा प्रश्न राहत नाही, कारण तुरुंगात बसून गुन्हेगारी टोळ्यांचे संचालन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा विषय राज्याच्या कायदा सुव्यवस्थेशी थेट जोडला जातो. आता याच कारणामुळे खासदारांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तपासली जावी, जबाबदारी निश्चित केली जावी आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय कारागृहातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणे, कैद्यांकडे मोबाईल आणि अन्य प्रतिबंधित वस्तू कशा पोहोचतात याचा शोध घेणे, नियमित तपासण्या वाढवणे आणि भ्रष्टाचाराच्या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करणे, अशा अनेक सूचनाही या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. मात्र ही भेट केवळ कारागृहापुरती मर्यादित नव्हती. बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात घडलेले खून, मारामाऱ्या, दहशतीच्या घटना, संघटित गुन्हेगारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती याकडे खासदारांनी केंद्रीय गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ती मदत करावी, संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना द्याव्यात आणि जिल्ह्यातील परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवावे, अशी ही मागणी या संबंधित निवेदनात करण्यात आलेली आहे. या भेटीचे महत्त्व केवळ प्रशासकीय नाही, तर राजकीय दृष्ट्याही मोठे मानले जात आहे. कारण बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. विशेष राजकीय पक्षांकडून सरकारवर टीका केली जात आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी आघाडीतील एका खासदाराने थेट केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट जाऊन गेले आणि त्यांना निवेदन देणे ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केंद्र सरकार या निवेदनाची कितपत गंभीर दखल घेणार? बीड जिल्हा कारागृहाच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी होणार का? कथित गैरप्रकारांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीडमधील सामान्य नागरिकांचा कायदा सुव्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात स्पष्ट होतीलच. कारण एकीकडे वाढती गुन्हेगारी, दुसरीकडे जिल्हा कारागृहावर गंभीर आरोप आणि आता थेट केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पोहोचलेले निवेदन, या तिन्ही घटनांमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. आता केंद्र आणि राज्य सरकार कोणती भूमिका घेतात? चौकशीचे आदेश दिले जातात का? दोषींवर कारवाई होते का? आणि बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली जातात? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाबाबत तुमचं मत काय? वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणखीन कोणती पावले उचलण्यात यावीत? यावर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.